सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट खुसखुशीत अशी मटार कचोरी। ती बनवायला पण झटपट होते आणि सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणारी आहे। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, रेसिपी पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप न करता। चला मग सुरू करूया मटार कचोरी रेसिपी। त्याला लागणारे साहित्य, इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर हे पूर्णपणे मैद्याची पण करू शकता किंवा अर्धे गव्हाचं पीठ आणि अर्धं मैदा पण घेऊ शकता। पण इथे मी पूर्ण गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। त्यानंतर 2 चमच बेसन, 2 चमच तांदूळ पीठ घेतलेलं आहे। तर आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ। तर मी तांदूळ पीठ टाकलेलं आहे, त्यानंतर बेसन टाकून घेते आणि यामध्ये आता स्वादानुसार आपण अर्धा चमच मीठ टाकून घेत आहे। आता याला आपण छान मिक्स करून घेऊ आधी। तर आपलं हे सारण आता छान मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये गरम तेल टाकायचं आहे। तर मी तेल गरम करून घेते। तर मोहनचं तेल जे असते ते खूप गरम घ्यायचं असते, त्यामुळे छान पारे कुरकुरीत होते। तर इथे छान तेल गरम झालेलं आहे आणि आता मी ते टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे चमचच्या साहाय्याने गरम असल्यामुळे आधी ते मिक्स करून घेऊया। तर मी ते मिक्स करून घेते। आता हे मिश्रण छान थंडच झालेलं आहे। तर हाताच्या साहाय्याने आपण आता छान मिक्स करून घेऊया। आपल्या मिश्रणाचा असा गोळा बनला की समजायचं पिठाला मोहन बरोबर झालेला आहे। तर आता आपण हे पाणी टाकून छान मळून घ्यायचं आहे। तर मी यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा तयार करून घेते। याला खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही। आपण ज्याप्रमाणे पुरीसाठी पीठ मळतो त्यासारखंच याचा पण पीठ आपण मळायचं आहे। तर मी याचा घट्टसर गोळा तयार करून घेते। तर आपला इथे घट्टसर गोळा तयार आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याला थोडंसं वरून तेल लावून याला रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे। तर मी याला तेल लावून घेते आणि झाकण ठेवून याला रेस्ट व्हायला 10-15 मिनिटं तसंच ठेवून देते। आता आपण इथे कचोरी मसाला तयार करून घेऊया। तर त्यासाठी मी इथे 1 चमच धना घेतलेला आहे, त्यानंतर सोप घेतलेला आहे 1 चमच, जिरा 1 चमच घेतलेला आहे आणि काळे मिरे 10-12 घेतलेले आहे आणि तीळ आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे 1 चमच आणि आमचूर पावडर घेतलेला आहे अर्धा चमच, कोथिंबीर आहे, लसूण अद्रकच्या पाकळ्या आहेत आणि 5-6 मिरची आणि मटार 2 वाटी घेतलेला आहे आणि स्वादानुसार आपल्याला मीठ लागेल आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागेल। आधी आपण आता मसाला तयार करून घेऊया। तर मी यासाठी आधी गॅस ऑन केली आहे, गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि आता आपण मसाला जे आहे ते भाजून घेऊया। तर मी ते 1 चमच धने घेतलेले आहे, ते आधी भाजून घेते। तर त्याला थोडं 1-2 मिनटं रोस्ट करून घेते। धने होत आले की यामध्ये मी काळे मिरे टाकून घेत आहे। तर ते पण याच्यामध्ये टाकलेले आहे। त्यानंतर यामध्ये मी सोप पण टाकून घेते आणि जिरा पण टाकून घेते आणि याला छान सगळ्या मसाल्याला छान रोस्ट करून घेऊया। हे छान भाजून झालेले आहे। तर आता गॅस ऑफ करून घेते आणि या मसाल्याला आता छान थंड होऊ देऊ आणि मग याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आपला मसाला थंड होतपर्यंत आपण आता मटारला थोडं रोस्ट करून घेऊया। तर मी ते पॅन ठेवलेलं आहे गॅसवर, गॅस ऑन केलेली आहे आणि आता यामध्ये 1 चमच तेल टाकून घेते आहे। तेल खूप जास्त नाही टाकायचं, 1 चमच टाकायचं आहे। त्याला छान आता आपण गरम होऊ द्यायचं। तेल आता छान गरम झालेलं आहे। तर यामध्ये आपण अर्धा चमच जिरा टाकायचा आहे। त्यानंतर जे मटार छान स्वच्छ धुवून घेतलेले होते ते मी यामध्ये टाकून घेत आहे। याला 2-3 मिनटं छान शिजवलं की आपले मटार छान सॉफ्ट व्हायला लागतात। तर मोठे असतील मटार तर वेळ लागणार, 4-5 मिनटं लागणार आणि छोटे मटार असतील तर 2-3 मिनटामध्ये हे सॉफ्ट होऊन जातात। तर आपण याला छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे। तर इथे मटार आता छान सॉफ्ट झालेले आहे। तर मी आता गॅस ऑफ करून घेते आणि याला पण आपण थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड करून याला पण आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। याला छान पेस्ट नाही बनवायची, तर दरदरा पिसून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी आपलं मटारला मिक्सरमधून काढल्यानंतर ते असं दिसते। ते अर्धे अर्धेच मटार आहे, यामध्ये खूप बारीक पेस्ट नाही केली आहे
आणि त्यानंतर जो मसाला आपण भाजलेला होता तो पण मसाला मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे, तर त्याचं कूट करून घेतलेला आहे. तो आता या मिश्रणमध्ये मी ॲड करत आहे. त्यानंतर आपण आमचूर पावडर घेतलेला 1 चम्मच तो पण इथे ॲड करायचा आहे. आणि आता आपण स्वादानुसार मीठ म्हणजे मी जवळपास 1 चम्मच इथे मीठ ॲड करत आहे. हे सर्व जिन्नस टाकून झाल्याच्यानंतर आपण आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं आमचूर पावडर मसाला सगळीकडे छान लागलं पाहिजे. तर आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. सर्व मसाला छान मिक्स झालेला आहे. तर आता आपला मसाला पण रेडी आहे आणि आपण जो पीठ रेस्ट करायला ठेवलेलं होतं पारीचं तो आता आपण घेऊया आणि त्याला थोडं मी सेट करून घेते. थोडं व्यवस्थित मळून घेते आणि आपण आता कचोरी बनवायला सुरुवात करूया. परातमध्ये मी तेल थोडंसं टाकून घेतलेलं आहे. तो तेल हाताला लावून घेतला आहे आणि आता छोटासा कणकेचा गोळा घेऊन तो राऊंड राऊंड करून मी त्याला थोडं पुरीपेक्षा थोडं जाडसर लाटून घेते. म्हणजे कचोरी बनवायला आपल्याला सोपं पडेल. आता आपण त्याच्या सेंटरमध्ये मसाला भरून घेऊया. ज्याप्रमाणे आपण मोदक करतो त्यासारखंच करून घ्यायचं आहे. तर मी इथे मसाला टाकून घेत आहे आणि त्याच्या कळा बंद करून घेते जवळ करून. ज्याप्रमाणे आपण मोदक करतो तसं आपण त्याला जवळ घेऊन त्याच्या कडा बंद करून घ्यायच्या. तो पूर्ण बंद झाला की त्याला वरती असं पीठ द्यायचं आणि उरलेलं कणिक ते काढून घ्यायची. पीठ दिल्यामुळे काय होते की ती पारी आपली फुटत नाही, कचोरी छान बनते, ते बाहेर निघत नाही त्याच्यामधलं सारण. आणि असं हाताने त्याला असं प्रेस करत करत त्याला थोडंसं फ्लॅट करून घ्यायचं, खूप फ्लॅट नाही करायचं. तर आणि तुम्हाला ज्या साईजचे हवे त्या साईजचं तुम्ही करू शकता. तर मी आता इथे असंच अजून बनवून घेते, पूर्ण कचोऱ्या तयार करून घेते. तर इथे कचोऱ्या बनवून तयार आहे. तर आता आपण तळून घेऊया. तर इथे मी गॅस ऑन केलेली आहे आणि आता कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते आणि तेल छान गरम होऊ द्यायचं. गॅस स्लो करून घ्यायचे आणि आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे. तर इथे आता कचोऱ्या आपण टाकून घेऊ आणि त्याला छान दोन्ही बाजूने ब्राऊन होईस तोपर्यंत तळून घ्यायचं आहे. आणि हे तळत असताना जसं तळत येतात तसं त्या फुगायला पण लागतात. तर आपण आता यांना छान तळून घ्यायचं आहे. आणि ह्या तळत असताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची. लो फ्लेमवरच ह्या पूर्ण कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत, त्यामुळे त्या छान खुसखुशीत बनतात. तर आपले कचोरी एका बाजूने छान झालेली आहे, ब्राऊन आलेली आहे. तर आता आपण पलटून घेऊया आणि या बाजूने पण असंच ब्राऊन होईस तोपर्यंत याला शिजवून घेऊया. आणि बघू शकता छान कचोऱ्या फुललेल्या पण आहेत. तर आपण याला पण छान तळून घेऊया. तर इथे बघू शकता आपल्या दोन्ही बाजूनी छान कचोरे तळून झालेले आहे, ब्राऊन झालेले आहे. तर आता आपण ते काढून घेऊया. आपल्या इथे कचोऱ्या आता छान तळून झालेले आहेत. या पद्धतीने कचोरी केली तर नक्कीच ह्या दिवसभर खुसखुशीत राहतात आणि टेस्टला खूप छान लागतात. तर नक्की करून बघा. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.